स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून सांगली साताराची जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला देण्यात आली आहे। त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय। शरद पवार राष्ट्रवादीकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। भाजपमधून दोन्ही जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीचाही सस्पेन्स कायम आहे। उमेदवारी निष्ठावंतांना द्यायची की पक्षात प्रवेश करणाऱ्यांना याचाही तिढा कायम असला तरी 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय, कारण इतर ठिकाणी प्रत्येकी एका जिल्ह्याचा मतदारसंघ आहे। या ठिकाणी 2 जिल्ह्यातील मतावर कारभारी ठरवला जातो, त्यामुळे उमेदवार कोणत्या जिल्ह्यातील असणार यावरही राजकीय गणिते अवलंबून असतात। आतापर्यंत या मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच वर्चस्व राहिले, पण आताच्या निवडणुकीत महायुतीचा पारडं वजनदार झाले। या निवडणुकीसाठी 25 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 1 जून शेवटची मुदत आहे। महायुतीतून भाजपचाच उमेदवार राहणार असल्याचं स्पष्ट झालं। त्यातच सातारा जिल्ह्यातून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे, तर सांगली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख अशी 4 जणांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय महत्त्वाचा राहणार आहे। साताऱ्यातून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने स्थानिक स्वराज्याची उमेदवारी सांगली जिल्ह्याला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय।